मुंबई गणेशोत्सवातले केंद्रस्थान म्हणजे खेतवाडी आणि खेतवाडीच्या 13व्या गल्ली म्हणजे मुंबईचा अनंत. सध्या आपण बाप्पाचे आकर्षक अशी सुबक मूर्ती पाहतोय. खरंच मुंबईचा अनंत आणि कृष्णरूपी आपले बाप्पा पाळण्यावर बसलेत आणि हा खरं तर एक वेगळा विचार ज्या मंडळात आला त्या मंडळाचे पदाधिकारी आपल्यासोबत आहे. साहेब धन्यवाद तुमचं MS24 न्यूजमध्ये अशा प्रकारचा एक थॉट आणि एक विचार मनात आणला की आपण बाप्पा पाळण्यावर आणणार आहोत, कृष्णरूपी आणणार आहोत. ही कल्पना मुळात कुठून आली? कल्पना आम्हाला याच्यामध्ये सुचली की आम्ही गेल्या वर्षी रामरूपी गणपतीची मूर्ती आणली होती. तर नंतर आम्हाला वाटलं की खूप जण असं कृष्णरूपी गणपतीला मानणार आहे. आमच्या मंडळाने ठरवलं की यावर्षी आपण तेच करायचं आणि इस्कॉन मंदिराचा सजावट करायची. इस्कॉन मंदिराचा सुंदर असा देखावा तुम्ही छान साकारलाय. त्यापैकी 100 पैकी 100 गुण तुम्हाला मिळत आहे. बाप्पाची मूर्ती आकर्षक आहे, परंतु तुमच्या मंडळाचा इतिहास सुद्धा तितका जुना आहे. इतिहासाबद्दल काय सांगाल? आमच्या मंडळाचा इतिहास म्हणजे 1970ला आमचे जवळजवळ 3 पिढी आधी त्या लोकांनी स्थापना केली. आम्ही त्यावेळेला पूर्ण चाळीत राहायचो. आता आमचं रिडेव्हलपमेंटमध्ये गेल्यामुळे सर्व कार्यकर्ते सभासद बाहेरून पण त्याच यांनी इकडे कार्यकर्ते म्हणून काम करायला येतात आणि ते पुढच्या पिढीने कंटिन्यू ठेवलं आहे आणि आता त्याच्यामध्ये खूपच आम्ही प्रगती करत गेलो. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारेन की मूर्ती जितकी देखणी आहे तितकं सांभाळणं सुद्धा आहे, विसर्जन सुद्धा तितकं चोख झालं पाहिजे. यासाठी कार्यकर्त्यांची तयारी कशी आहे? आमची कार्यकर्त्यांची तयारी म्हणजे आम्ही इथून विसर्जनाला मूर्ती नेल्यानंतर आम्ही तराफा पूर्ण बुक केलेला असतो आणि तराफ्यामध्ये आम्ही एक टीम ठरवलेली आहे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये का ज्यांना स्विमिंग वगैरे येतं आणि जे दरवर्षी आमच्या मूर्तीबरोबर विसर्जनाला मध्य समुद्रात जातात. त्याप्रमाणेच आमचं विसर्जन होईल. हे बघा, ही कार्यकर्त्यांची मेहनत असते. फक्त मूर्ती आकर्षक दिसली पाहिजे याच्या पलीकडे त्याचं विसर्जन सुद्धा शिस्तबद्ध पद्धतीने सांस्कृतिक तऱ्हेने होणं पाहिजे. यासाठी हे जे मंडळ आहे मुंबईचा अनंत मंडळ हे नेहमीच सतर्क असतं. मी सुरेंद्र जोटिंगे MS24 स्पेशलसाठी.